श्री पराग घोंगे यांच्या फेसबुक वॉलवरचा एक सुरेख लेख मी आपल्यासमोर आता सादर करत आहे. नागपुरात रंगमंडप या प्रायोगिक रंगमंदिराचे उद्घाटन. काल नागपुरात रंगमंडप या प्रायोगिक रंगमंदिराचं उद्घाटन झालं. अतुल आणि प्राजक्ता या जोडप्यानं बजाज नगरातील कस्तुरबा भवन येथे अगदी कमी वेळात हे रंगमंदिर बांधून पूर्ण केलं. इथे 130 प्रेक्षकांची बसण्याची सोय असलेलं ब्लॅक बॉक्स थिएटर आहे, जे जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. दुसरं 200 आसन क्षमतेचं रंगमंदिर तयार होत आहे. ही नागपूरच्या कलाक्षेत्रातील अतिशय सुखद घटना आहे. या सृजन अवकाशात आता नाटक, संगीत, नृत्य, साहित्य यांचा निरंतर राबता असणार आहे. ललित कलांमधील प्रयोगशीलतेला वाव देणारा एक बहुप्रतीक्षित अवकाश आता नागपुरातील कलाकारांच्या नव्या जुन्या पिढ्यांसाठी उपलब्ध झालेला आहे. यामागे अतुल, प्राजक्ता यांचा आर्थिक पाठबळ आहे. प्रदीप वैद्य या पुण्यातील प्रकाश योजनाकाराचं अनुभवी मार्गदर्शन आहे आणि भारतातील प्रायोगिक नाटककारांचा मुकुटमणी शोभणारा प्रगल्भ नाटककार महेश एलकुंचवार यांचा आशीर्वाद आहे. काल त्यांच्याच नाटकानं आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगमंडप या रंगमंदिराचं उद्घाटन अगदी साधेपणानं पार पडलं. एलकुंचवार सरांनी तिसरी घंटा दिली आणि एक कला अवकाश नागपुरातील दर्दी रसिकांसाठी खुला झाला. हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवणं अंगावर रोमांच उभं करणारं होतं. काल नागपुरातील दर्दी रसिक धन्य झाला. त्याच्या सुखाला पारावार राहिला नाही. तर काल ब्लॅक बॉक्समध्ये महेश एलकुंचवार लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित व अभय महाजन अभिनीत एका नटाचा मृत्यू हा एकपात्री दीर्घ अंकी नाट्यप्रयोग सादर झाला. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय यांचे हा प्रयोग म्हणजे एकजिन्सी सौंदर्यपूर्ण असं रसायन होतं. नाटकाच्या सादरीकरणाच्या विविध घटकांचा हा प्रयोग म्हणजे अद्भुत रंगमेळ होता. नाटकाची सुरुवात मोकळ्या रंगमंचावरील एका नटाच्या जन्माने होते. जणू आईच्या गर्भातून जन्म घेणारा हा जीव यातना सोसत, धडपडत बाहेर पडण्यासाठी जीवाच्या करारानं प्रयत्न करतोय. त्याचे कष्ट आणि करुण रुदन मातेच्याही प्रसव वेदना जाणवून देणार आहे. सरतेशेवटी त्याचा जन्म होतो. एका नटाचा मृत्यू या नाटकाची सुरुवात अशी एका नटाच्या रंगमंचावरील जन्मानं होते. सुप्रसिद्ध रशियन नट आणि दिग्दर्शक स्टॅलिन्स्लॅव्हस्की म्हणतो, नाटककार म्हणजे पिता, नट म्हणजे माता आणि यांच्या मिलनाचं प्रतिफळ म्हणजे भूमिका. नाटकाच्या प्रयोगात नट प्रेक्षकांच्या साक्षीनं भूमिकेला रंगमंचावर आणतो, जन्म देतो. नाटकातलं पहिलंच विलंबित दृश्य असं थरारक होतं. जन्माच्या वेळी जीव जसा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंपासून मुक्त असतो, तसाच हा नट देखील आहे. हळूहळू तो उभा राहतो, अडखळत चालायला, बोलायला शिकतो. मग षड्रिपू त्याचा कब्जा घेऊ लागतात. त्याला राग येतो, त्याला स्त्री शरीराचा मोह पडतो. अर्थात नाटकात हे सगळं नटाच्या रंगमंचावरील भूमिकेच्या संदर्भात घडतं. नाटक पुढं सरकतं तसं नटाचे भूमिकेत गुंतत जाणं वाढत जातं. त्याच्यावर आता षड्रिपू रूपी वस्त्रांची पुटे चढू लागतात. तो जितका गुंतत जातो तितका त्याच्या मूळ स्वरूपापासून दूर जात जातो. आता मूळ रूपाशी परतण्याचा त्याचा संघर्ष सुरू होतो. आपल्यात झालेल्या परिवर्तनाचं समर्थन करणं त्याला क्रमप्राप्त आहे. तो दिग्दर्शकाला दोष देतो, प्रेयसीला दोष देतो, पण त्याची तगमग कमी होत नाही. त्याची काहिली शमत नाही. शेवटी त्याला मरतेसमयी त्याच्या मूळ रूपाशी परतण्याचा उशाप मिळतो. त्याच्या देहाला
शेवटची आंघोळ घातली जाते तेव्हा तो त्याच्या मूळ स्वरूपाशी परततो. तेव्हा प्रत्यक्ष रंगमंचावर मात्र एका नटाचा मृत्यू झालेला असतो. हे नाटक म्हणजे एक रूपक आहे, मानवी जीवनाचं रूपक. इथला नट म्हणजे एक जीवात्मा आहे. जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यानचा त्याचा संघर्ष, त्यानं हर घडी आपल्या अस्तित्वाला आणि आपल्या कृत्यांना दिलेलं दुबळं समर्थन, हे या नाटकाचं संविधानक आहे. रचनेचा विचार करता हे नाटक जी. कुलकर्णी यांच्या रूपक कथा किंवा दृष्टांत कथांशी साधर्म्य असलेलं नाटक आहे. असं नाटक उभं करणं हे एक आव्हान होतं. अतुल पेठे या गुणी दिग्दर्शकानं ते लीलया पेललेलं आहे. त्यानं निर्माण केलेले विविध आकृतिबंध नजरेचं पारणं फेडणारे आहेत. अभय महाजन ही भूमिका अक्षरशः रंगमंचावर जगला आहे. त्यानं एलकुंचवार सरांच्या शब्दांना देहरूप दिलं आहे. नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं ते नटाच्या शरीरातून. अभयचं ट्यून केलेलं शरीर ही त्याची दौलत आहे आणि ती त्यानं प्रयोगभर मनसोक्त उधळली आहे. मी ग्रोटोव्हस्की यांचा होली ॲक्टर म्हणजे पवित्र नट प्रत्यक्षात कधी बघितला नाही, पण तो कदाचित अभयसारखा असावा असं मला वाटतं. भूमिकेचं हत्यार घेऊन आपला मुखवटा फाडत फाडत आपला खरा चेहरा प्रेक्षकांसमोर उघडा करणारा. प्रकाशयोजना, संगीत ही नाटकाची इतर अंगही प्रयोगाची उंची वाढवणारी आहेत. कुठलीही कलाकृती आपल्याला पूर्णपणे कळतेच असं नाही. तिची सगळी गुपितं आपल्यापाशी ती उघड करतेच असंही नाही. आपल्याला कलाकृतीतून जे मिळतं ते आपल्याच वाटणीचे ओंजळभर चांदणे असतं. संपूर्ण आकाशातले चांदणं कधीच आपल्या ओंजळीत मावत नसतं, पण आपले ओंजळभर चांदणे मिळविण्यासाठी सुद्धा आपल्याला दरवेळी कलाकृतीला शरण जावं लागतं. मग ती तिची काही गुपितं तुमच्यापुढे उघड करते. लेखक डॉक्टर पराग घोंगे. या लेखाला वाचनस्वर लाभलेला आहे मिलिंद रहाटगावकर यांचा. हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट बॉक्स या आयुधांचा वापर करून आपल्या पसंतीची मोहर आपण आमच्यापर्यंत पोहोचवावी ही विनंती करतो. धन्यवाद.